मग इथे या जंगलामध्ये पट्टेरी वाघ आहेत आणि बिबटे पण आहेत. बिबटे गावाकडे खाली. वाघ आलाय कळतं कसं आपल्याला? तिथे झालं काय, जंगल एकदम शांत होऊन जातोय आणि तिथे नडीचा आवाज असं घर घर येते दर्शव. मित्रांनो, ही आहे सापाची कात. इथे नेहमी वाघ पाणी पिण्यासाठी येतो असं इथले गाईड्स आणि गावातले काही लोक सांगतात. आणि ह्या दृष्टिकोनातून ही त्यावेळेला बनवलेली रतनगडावरची ऐतिहासिक गुहा आहे. आणि दर 7 वर्षांनी ही कारवीचं फुलं फुलतात. रतनगडावर असलेला हा एक छुपा दरवाजा आहे. आज आपण ज्याला वॉटर रेन हार्वेस्टिंग म्हणतो त्याचा पुरेपूर उपयोग त्या काळी केलेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला रतनगड. शुभ सकाळ मित्रांनो. आजचा आपला दुसरा दिवस. काल रात्री आम्ही गडाच्या अर्ध्या उंचीवरती कॅम्पिंग केलेलं आणि काल रात्रीची दृश्य तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये पाहिलीच असतील. सो आमच्यातले काही मर्दमावळे सकाळच्या सूर्योदयाचं शूटिंग करायला आणि डोळे भरून पाहायला जेवढं शक्य होईल तेवढं लवकर वरती गेलेले आहेत. आणि हा बाकीचा सगळा लवाजमा आता उचलायची जबाबदारी आता आमच्यावरती आहे. गडावरचा हा भाग तुम्हाला टेंट लावून राहण्यासाठी अतिशय उत्कृष्ट आहे. चारी बाजूने झाडी आणि एका साईडलाही तुम्हाला झोपडी पाहायला मिळेल. इथे आमचे गाईड रमेश झाड यांनी जेवणाची वगैरे व्यवस्था केली आणि ते स्वतः इथे राहिलेले. या कॅम्पच्या एका साईडची ही जी वाट आहे, ही वाट ही सरळ हरिश्चंद्र गडाकडे जाते आणि या साईडला आपल्याला आता वरती रतनगडाकडे जायचं आहे. आज आपल्याला रतनगडच्या जंगलामध्ये एक विशेष व्यक्तिमत्व भेटले, जगदीश झाडे. हे बरेच वर्ष या जंगलामध्ये गाईड म्हणून काम करत आहेत आणि आज आपल्याला ते इथल्या वाघांविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. तुम्ही किती वर्ष झाले इथे? माझ्या लहानपणापासून मी इथेच राहतोय आणि जंगलात दर दिवसात म्हणजे जंगलात नेहमी फिरणारा, गाय बी घेऊन येणार वरती, गाईडचं काम करणारा. अच्छा. वरती आला मग वाघ पण भेटतात, काही रानडुकर, सांबर. मग इथे या जंगलामध्ये पट्टेरी वाघ आहेत आणि बिबटे पण आहेत. बिबटे गावाकडे खाली. या पट्टेरी वाघापासून पर्यटकांना वगैरे काही त्रास होत नाही आजपर्यंत झालं. मग कुठे पाहायला मिळतो हा पट्टेरी वाघ? हे जंगलात हे रस्त्याने डेली जातोय. ह्या रस्त्याने? मग इथे तर आम्ही रात्री कॅम्पिंग केलेलं. तसं नाही काही, तसं आजपर्यंत तपली नाही. ते साईडने जातोय. साईडने जातोय म्हणजे माणसांना काही करत नाही? नाही. अच्छा. मग इथे ही जी वाट आहे ही वाघाची पारंपरिक वाट आहे? पारंपरिक वाट आहे. इथं वाघ तळे म्हणून एक तळे असा टाका बनविले. इथे पाणी प्यायला डेली येतो. डेली येतो? हो. समजा एखादा माणूस त्याच्या वाटेवरती त्या टायमिंगला मिळाला तर तसं असं काही? तसं आजपर्यंत त्याने आज कोणाला करेल नाही, काही केलेलं नाहीये. वाघ आहे की वाघी नाही? वाघी नाही, त्याचे 2 पिल्ले छोटे छोटे. मग इथे बिबटे सुद्धा आहेत? बिबटे पण ते नव्हते पण आणून सोडले कुठल्या तरी दुसऱ्या जंगलातून? राजूजी, मग आता तुमच्या बगड्यामध्ये कधी असा एक्सपिरियन्स आहे की तुम्ही इथे बसलायत वगैरे आणि वाघ आजूबाजूला आला? म्हणजे मित्रांनी बघितलं होतं, मी बघितलं पण रस्त्याने जाताना ना त्याचा आवाज ऐकले माझ. मग त्याचा आवाज येतो कसा, म्हणजे वाघ आलाय कळतं कसं आपल्याला? त्याचं झालं काय, जंगल एकदम शांत होऊन जातोय आणि तिथे नडीचा आवाज असं घर घर येते दर्शव. त्यावेळी पक्षी वगैरे एकदम शांत होऊन जातात. खऱ्या अर्थाने वाघ जंगलाचा राजा आहे. म्हणजे ते आपण फक्त मोगलीमध्ये ऐकलेलं की शेरखान चालतो आणि बाकी सगळे शांत होतात, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये पण होतं तसंच आहे. म्हणजे जनरली आपण जो विचार करतो ना की वाघ आला की तो माणसावर जेवण अटॅकच करतो, हा विचार खरं चुकीचा आहे. जोपर्यंत आपण त्याच्या वाटेला जात नाही, आपल्यापासून त्याला काही त्रास होत नाही, तोपर्यंत तो काय करतो, तो आपल्याला काही करणार नाही. म्हणजे ही कॅम्पिंग करण्यासाठी सेफ जागा आहे. आणि विशेषतः रतनवाडीतील गाईड घेऊन तुम्ही आलात, गडावरती कचरा पण होत नाही. कचरा झाला इथे जवळच राहते खाली. म्हणजे वाघ असण्याचे किती फायदे आहेत बघा. एखाद्या जंगलात वाघ आहे म्हणजे ते जंगल परिपूर्ण आहे. आणि महत्वाचं म्हणजे काय झालं की काल आम्ही इथे रात्री पूर्ण कॅम्पिंग केलंय आणि इथे शांतता होती आणि आम्ही रिलॅक्स कॅम्पिंग केलंय. आता आम्हाला यांनी सांगितलं की इथे पट्टेरी वाघ येतात, तर आता आम्हाला थोडं भीती वाटायला लागली. काल तर आम्ही रिलॅक्स मध्ये होतो, चांगल्यापैकी झोपलो पण आम्ही सगळे. तो
लेट्स सी अजून काय काय बघायला मिळतं आम्हाला रतनगडमध्ये. रतनगडावरती इट्स अ गुड एक्सपिरियन्स ऍक्च्युली. मित्रांनो, आपण आता रात्री इथे बेस कॅम्प केला आणि आता आपण इथून पुढे तुम्ही बघत असाल तर हा रस्ता रतनगडाकडे जातोय आणि जर तुम्ही या साईडला बघाल तर हा रस्ता हरिश्चंद्रगडाकडे आणि वाघतळ्याकडे जातोय. आणि आता आपण जस्ट एक वेळ वाघतळ्याकडे जाऊन परत येणार आहोत. चलो. मित्रांनो, आता आपण या तळावरती उभे आहोत. याचं नाव आहे वाघतळ. हा जो संपूर्ण पॅसेज आहे हा इथून तिथे जाणार आहे. तिथे जो वाघाची कॉरिडॉर आहे, म्हणजे इकडनं वाघ या साईडला जातो किंवा येणं जाणं करतो. या साईडला आपल्याला रतनगडाकडे जाण्यासाठी रस्ता आहे आणि हा जो पुढचा रस्ता आहे हा हरिश्चंद्रगडाकडे जातो. तब्बल 40 किलोमीटरचा ट्रेल आहे हा आणि काही हौशी पर्यटक हा करतात सुद्धा. इथे 2 तळी आहेत, एक हे आहे आणि एक या साईडला एक आहे, आपल्या इथे पाहायला पण मिळेल. इथे नेहमी वाघ पाणी पिण्यासाठी येतो असं इथले गाईड्स आणि गावातले काही लोक सांगतात. म्हणूनच या तळ्याचं नाव वाघतळ आहे. तुम्ही पाहू शकता आज नोव्हेंबर महिना आहे, हे तळ संपूर्णपणे भरलेलं आहे. गावातले काही लोकांच्या म्हणण्यानुसार इथे प्रवरेचं पाणी आहे जे झिरपत येतं आणि या कुंडातून त्या कुंडात आणि मग पुढे ते वाहत जातं. म्हणून हे उन्हाळ्यात सुद्धा हे भरलेलं असतं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि इथलं पाणी आपण पिण्यासाठी वापरतो, जेवण करण्यासाठी वापरतो. इथले जे कॅम्पर्स ट्रेकर्स जे कोणी येतात इथे कॅम्पिंग करायला त्यांना हा एकमेव पाण्याचा सोर्स आहे जो ते पिण्यासाठी वापरतात. सो जेव्हा कधी तुम्ही याल ह्या पाण्यामध्ये एकदम उत्साहित होऊन आंघोळ करू नका, या पाण्यामध्ये काही घाण टाकू नका. हा पाणी जेवढं स्वच्छ आणि सुंदर राहील तेवढं आपल्यासाठी आणि येणाऱ्या ट्रेकर्स येणाऱ्या पिढीसाठी त्याचा उपयोग होईल. रतनगडाचं सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेली कारवीची वनस्पती. संपूर्ण रतनगडावरती कारवीचं रान माजलेलं आहे आणि दर 7 वर्षांनी ही कारवीचं फुलं फुलतात. गेल्या वर्षी ही फुलं फुललेली तुम्ही पाहू शकता. महाराष्ट्रातल्या अनेक गड किल्ल्यांवरती ही कारवीची झाडं आहेत. कारवीच्या झाडांचं महत्त्व म्हणजे कारवीच्या झाडांमधनं गोळा होणारा जो मध असतो, जो मधमाशा गोळा करतात, वैशिष्ट्यपूर्ण असा मध असतो जो औषधी त्यात गुणधर्म असतात. हे औषधी गुणधर्म अनेक आयुर्वेदिक कंपन्या त्यांच्या औषधामध्ये हा मध वापरतात. काही ठिकाणी कारवीची बेसुमार कत्तल चालू आहे कारण ह्याच्या ज्या काठ्या असतात त्या जळणासाठी उपयुक्त असतात. कारवीची वनस्पती बेसुमार कत्तल जी चालू आहे ती थांबवा. कारवीचं झाड किंवा कारवीची वनस्पती इथून होणारी जी मातीची पावसाळ्यात जी मातीची धूप होते ती अडवते. त्यासोबतच त्याचे जे आयुर्वेदिक मधाचे गुणधर्म आहेत हे दुर्मिळ आहेत आणि हे खूप उपयुक्त आहेत. त्यासाठी कारवीची वनस्पती टिकली पाहिजे. आपली ही जी निसर्ग संपदा आहे ही निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेली आहे आणि त्याचा पुरेपूर आणि जपून उपयोग करा हीच उन्हाळ ट्रेकरतर्फे तुम्हाला विनंती. हा आहे रतनगडचा सगळ्यात पहिला दरवाजा, गणेश दरवाजा. इथे गणेशाची मूर्ती आणि या मूर्तीमुळे आपला हा लगेच ओळखता येतो. त्याच्या पुढच्या बऱ्याच गोष्टींची पडझड झाली, इथल्या जुन्या पायऱ्यांची पण पडझड झाली. ही जी ओळख आहे ही रतनगडची सगळ्यात पहिली ओळख आहे गणेश दरवाजा म्हणून. इथून रतनगडचा संपूर्ण परिसर दृष्टीच्या टप्प्यामध्ये येतो.
रतनगडावरचं हे रत्नाई देवीचं मंदिर. ह्याच देवीच्या नावावरून ह्या गडाला नाव रतनगड असं पडले. रतनगडावरची ही आहे सगळ्यात मोठी गुहा. आता आपण ती गुहा बघूया. या गुहेमध्ये कमीत कमी 40-50 माणसं आरामात स्टे करू शकतात. या दाखवतो. तर ही आहे रतनगडावरची विस्तृत गुहा. तुम्ही बघा आता कशा पद्धतीने ही कोरलेली आहे. या गुहेमध्ये आज घडीला 40 ते 50 माणसं राहू शकतात. रतनगड हा ऍक्च्युली प्रमुख व्यापारी मार्गावर असल्या कारणाने पूर्वीच्या काळी व्यापारी, सैनिक, मावळ्यांना ह्याचा उपयोग व्हायचा. समोर दिसणारा राजूरचा विस्तृत पठार नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा प्रामुख्याने उपयोग केला जात होता. परत व्यापार चालायचा. व्यापारी मार्गावर असल्या कारणाने काही वेळेला व्यापारी इकडे यायचे, इथे राहायचे आणि ह्या किल्ल्याचा आसरा घ्यायचे. आणि एकंदरीत ही गुहा जर तुम्ही बघाल 40 ते 50 माणसं इकडे आरामात राहू शकतात. आणि ह्या दृष्टिकोनातून ही त्यावेळेला बनवलेली रतनगडावरची ऐतिहासिक गुहा आहे. हा आहे आमचा गडावरचा राखणदार कुत्रा पंकज. हा इथेच असतो. ह्याच्या गळ्याभोवती हा पट्टा आहे आणि या पट्ट्याला एक खिळे आहे. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलाय, मगासपासून विचारतो की हे खिळे का लावलेत. तर हा एरिया वाघांचा आहे आणि वाघ ज्यावेळी शिकार करतो प्राण्यांची तो याचा नरडा पकडणार किंवा मागून इथून पकडणार आणि त्याचा गळा दाबणार. त्याच्यापासून हे संरक्षण मिळण्यासाठी हे खिळे लावलेले आहेत. हा एक त्याचा संरक्षक पट्टा आहे आणि ही खिळ्यांची जी आयडिया आहे ही त्यासाठीची आहे. हा पंकज आमच्या सोबत साथ संगत करणार आहे सतत. मित्रांनो, हा आहे गडावरील दुसरा मुख्य दरवाजा. याला हनुमान दरवाजा म्हणतात. इथे ही हनुमानाची मूर्ती आहे. ही या प्रवेशद्वाराची ओळख आहे. आणि या साईडला श्री गणेश, रिद्धी सिद्धी या 2 देवता इथे आहेत. 9व्या शतकातलं राजा भोजच्या काळामध्ये म्हणजे साधारणतः 1200 वर्षापूर्वीचं हे बांधकाम अजूनही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. या पुढे आपल्याला अजून 2 दरवाजे पाहायचे आहेत गडावरचे. चला मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला रतनगड. याचा इतिहास आपल्याला साधारण 9व्या ते 10व्या शतकापर्यंत मागे घेऊन जातो. 10व्या शतकातील राजा भोज यांच्या राजवटीनंतर 14व्या शतकापर्यंत या किल्ल्यावर महादेव कोळी लोकांचे वर्चस्व होते. पुढे बहमानी, मलिकांबर, निजामशाही, मुघलशाही अशी अनेक सत्तांतरे पाहत 1660 मध्ये हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. या किल्ल्यावर महाराजांनी अनेक बांधकामे केली. सुरतेहून परत येताना महाराज काही काळ या किल्ल्यावर वास्तव्यास होते. त्यानंतर मुघल, मराठे, पेशवे, इंग्रज अशी अनेकदा खांदेपालट झाल्यानंतर 1820 साली इंग्रजांच्या तत्कालीन धोरणानुसार महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांप्रमाणे ह्याही किल्ल्याची नासधूस करण्यात आली होती. गडावरील कातळातून खोदून काढलेले हे काही पाण्याचे टाके. हे पाण्याचे टाके खोदताना यातून निघालेला दगड गडावरील बांधकामासाठी वापरला जात असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या अनेक किल्ल्यांवरती अशा प्रकारेच किल्ल्यावरील बांधकामासाठी लागणारा दगड आणि पाणी याचे नियोजन एकाच कामातून केल्याचे दिसून येते. रतनगडावरील ही 9 पाण्याची कुंड. पुरातन काळामध्ये पाण्याचं नियोजन करण्यासाठी ही कुंड खोदून ठेवलेली. आपल्या पूर्वजांनी आज आपण ज्याला वॉटर रेन हार्वेस्टिंग म्हणतो त्याचा पुरेपूर उपयोग त्या काळी केलेला. आणि ही पाण्याची कुंड त्या काळी सैनिकांसाठी, या गडावर राहणाऱ्यांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत आहे. आज याची साफसफाई नाहीये, त्यामुळे हे पाणी खूप घाणेरडं झालंय. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जतन करून ठेवलेला हा वारसा पुढे असा साफ सुधरा ठेवण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे.
रतनगडावरचा हा आहे कल्याण दरवाजा. हाच दरवाजा पुढे कल्याण शहराला जातो असं आमचे गाईड शंकर यांनी आम्हाला सांगितलं. मित्रांनो, ही आहे सापाची कात. हे बघा, रतनगडावर आपल्याला सापाची कात मिळाली. इथेच ठेवूया. हो, आपली प्रॉपर्टी नाही, त्यांची आहे. त्यांची चला. रतनगडावर असलेला हा एक छुपा दरवाजा आहे. कालांतराने मातीची भर पडून तो बुजला गेलाय, पण संरक्षणासाठी शत्रूने हमला केला तर लपण्यासाठी ही केलेली एक जागा आहे. आपण आतमध्ये जाऊन बघू, कितपत जाता येते तेवढं बघू. या. पूर्ण आता हे असे 2 दरवाजे आहेत. हा इकडे एक दरवाजा आहे आणि हा इथे एक दरवाजा आहे. आता भरपूर म्हणजे दुर्लक्षित असल्या कारणाने आतमध्ये पाणी वगैरे कुठलं किंवा काही असू शकतं, पण ही त्यावेळेची केलेली योजना आहे. घे मागे आम्ही. वर जाऊया. या इथे तुम्हाला पाहायला मिळेल रतनगडचा 4था दरवाजा, त्र्यंबक दरवाजा. ह्याचा हे जे मुख आहे हे त्र्यंबक दिशेला आहे, त्यामुळे या दरवाजाचं नाव आहे त्र्यंबक दरवाजा. रतनगडावरचा अतिशय सुस्थितीत असलेला, ज्याचे कोरीव काम अतिशय उत्कृष्टपणे पाहायला मिळते, असा हा एकमेव दरवाजा आहे. आणि यापुढे तुम्हाला पाहायला मिळेल इथून उतरणारी ही एक वाट. हा मित्रांनो, हा आहे रतनगडावरचा त्र्यंबक दरवाजा. आणि ही जी तुम्ही वाट बघतात, ही वाट पुढे साम्रत गावाकडे जाते. तुम्ही बघत असाल त्यावेळेला ही बनवलेलं उत्कृष्ट दरवाजाचं स्ट्रक्चर कालांतराने आता त्याची पडझड झाली आहे, पण खरोखर सुंदर आणि चांगल्या पद्धतीने बनवलेलं आहे. भिंतीमध्येच कोरीव काम करून दरवाजा लावायला त्यांनी बोल्ट्स बनवलेले आहेत. त्यावेळेला इथे असणारा प्रचंड मोठा दरवाजा आणि त्याचं वैभव हे आता आपण फक्त इमॅजिन करू शकतो. कालांतराने गडाची पडझड झाली. रतनगडावर जेव्हा याल तेव्हा त्र्यंबक दरवाजाची ही त्या काळातलं कोरीव काम आवर्जून बघा आणि त्याची भव्यता अनुभवा. रतनगडची सगळ्यात खडी चढाई. आता आम्ही येऊन पोचलो आहोत रतनगडाच्या नेड्याजवळ.
सह्याद्रीचं हे विराट रूप पाहण्यासाठी तुम्हाला रतनगडाची उंची गाठावीच लागणार. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील ही अप्रतिम कलाकृती पाहण्यासाठी तुम्हाला रतनगडाशिवाय दुसरा पर्याय नाहीये. उन्हाट ट्रॅकर्सच्या रतनगड ब्लॉकमध्ये आम्ही रतनगडाचा इतिहास दाखवला, रतनगडाच्या आजूबाजूचा असलेला भौगोलिक प्रदेश दाखवला. तुम्हाला तो कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. उन्हाट ट्रॅकर्सच्या आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, आमच्या बरोबर ही काताची साप आहे. काताची आलिया भोगासी असावे सादर. आमचा गाईड आमच्या ग्रुपमधल्या मुलाने घेऊन पुढे गेला आणि आम्ही भटकतोय. आपलीच फाटली. अजून इकडेच आहोत आम्ही, कुठेही गेलेलो नाही, इथेच आहोत. तुमचा आवाज याच्यामध्ये येतोय आमच्या ब्लॉगच्या माध्यमातून रतनगडा. सगळ्यांनी इकडे हळू हळू हळू. और इसे ठंडे मौसम में अगर आप पानी में उतरे हो तो आपको हाइट पे कभी नहीं हो सकता. थंडगार पाणी आहे. एवढं थंड आहे की दातावर दात बसलाय. अजून थोडा वेळ राहिला तर आमचा बर्फ होईल. तो दर्शकों से विनंती है कि कृपया घर पे ये सब ट्राई मत करें.